नांदेड़ जिले के रुकन पार्लियामेंट वसंतराव चौहान गुज़िश्ता कई दिनों से अपनी तबीयत ख़राब होने की वजह से नांदेड़ के खानगी हॉस्पिटल में ज़ेर इलाज थे। उनकी तबीयत थोड़ी अच्छी होने की वजह से डॉक्टर्स ने इन्हें मशवरा दिया कि इन्हें फ़िलवक्त आराम की ज़रूरत है। डॉक्टर्स के मशवरे के बाद उनके अहल ख़ानदान ने हैदराबाद के खानगी हॉस्पिटल कैम्प में भर्ती कराया। कई दिनों तक वो इसी हॉस्पिटल में ज़ेर इलाज रहे। अचानक उनकी तबीयत बहुत ख़राब होने की वजह से सुबह के वक्त उनका इंतकाल हो गया। जैसे ही खबर ज़िले नांदेड़ में पहुंची तो हर जगह लोगों में गम की कैफियत छा गई। आज हिंदुस्तान के कई बड़े बड़े लीडर्स ने उनकी दुख में अपनी तासुरात का इजहार किया। इसमें राहुल गांधी, प्रियंका गांधी, नाना पाटोले, अशोक राव चौहान, रुकन असम्बली मोहन राव हम्बर्डे, रुकन असम्बली बालाजी कल्याणकर व दीगर लीडर्स ने ताज़ियती पैगाम भेजे। आज कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज सकाळी निधन झालं 5:30 वाजता आणि ही घटना खूप मोठी दुःख झालेलं आहे सर्व नांदेड वासियांना। आणि वसंतराव चव्हाणची एक छाप अशी होती की सामान्यतः ग्रामीण भागातून चेहरा निर्माण झालेला आणि लोकांच्या सुखदुःखात जाणारा माणूस एक आज खासदार आपल्या दिल्लीमध्ये गेला आणि काही बरेच दिवसापासून आजारी होते आणि आज 5:30 वाजता त्यांचं निधन झालं। खूप या नांदेडवासियांना दुःखाची गोष्ट आहे। या निमित्ताने मी माझ्या मतदारसंघाकडून, माझ्या शिंदे गटाकडून, पक्षाकडून आणि माझ्याकडून मी कैलासवासी वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करतो। श्री वसंतराव चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे आणि तेवढीच धक्कादायकही आहे। कारण गेल्या काही दिवसापासून ते हैदराबादमधील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते। त्यांची प्रकृती सुरुवातीला गंभीर होती, पण नंतर एक आशा निर्माण झाली की ते त्यातून बाहेर पडतील आणि रिकव्हर होतील, अशा प्रकारची परिस्थिती अशी ऐकीव माहिती होती। अचानक आज सकाळीच माहिती मिळाली की त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे धक्काच बसलेला आहे। वसंतराव चव्हाण आमचे जुने सहकारी राहिलेले आहेत। आम्ही अतिशय जवळून काम केलेलं आहे। एकमेकांच्या विषयी आमच्या निश्चित आदराची भावना नेहमीच कायम राहिलेली आहे आणि आम्ही एकत्र काम करत असताना विविध राजकीय चढउतार असतील, सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याची त्यांना मिळालेली संधी असो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायची संधी असो, त्यांनी त्याचा पुरेपूर चांगला उपयोग करून समाज उपयोगी अनेक चांगले निर्णय त्यांनी त्यांच्या काळात घेतले आणि बळवंतरावजी चव्हाण त्यांचे वडील जे आमदार होते त्यानंतर त्यांचा वारसा पुढे चालवण्याचं काम वसंतराव चव्हाणांनी अतिशय निष्पक्षपणे चांगल्या पद्धतीने जिम्मेदारीने पार पाडलेलं आहे। आणि अशा प्रकारचा हा सहकारी हा आमच्यातून जाणं ही निश्चितच आम्हा सर्वांना अतिशय दुःख देणारी, वेदना देणारी आणि एक आपला जवळचा कौटुंबिक सदस्य गेल्याची भावना आम्हा सर्वांच्या मनामध्ये आज आहे। त्यामुळे त्यांचं जाणं हे निश्चितच खटकणारं आहे। त्यांचं जाणं आम्हाला अतिशय दुःख देणारी अशी ही प्रसंग आहे आणि म्हणून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबियांना अशा दुःखाच्या क्षणामध्ये एक शक्ती देवो, अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो। असं आहे की वसंतरावजींचं जाणं हे खूप दुःखदायक माझ्यासाठी आहे। माझे आणि त्यांचे नातेसंबंध होतेच, पण नात्याच्या पलीकडची माझी आणि त्यांची मैत्री होती। 1992ला पहिल्यांदा दोघेही आम्ही जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि त्यापूर्वी आम्ही दोघेही ज्यांच्या त्यांच्या गावचे सरपंच देखील होतो। 1992च्या आधीपासूनची मैत्री आजपर्यंत आमची चालत आली। मी कालच वसंतरावजीच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी हैदराबादला गेलो आणि कुटुंबियाने सांगितले की प्रगती होते। रात्री उशिरा मी नांदेडला पोहोचलो आणि सकाळी ही अतिशय वाईट बातमी मला समजली। मित्र कसा असावा तर वसंतरावासारखा। एका मित्राला मी मुकलो। वसंतरावच्या जाण्याने परिसराची, जिल्ह्याची खूप मोठी हानी झाली।
चव्हाण कुटुंबियावर जे दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. थांबतो.